विधानसभा निवडणुकीच्या वेळी 2 माणसं भेटली 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, मात्र मी आणि राहुल गांधींनी हा मार्ग नाकारला. शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट. राहुल गांधींसारख्या कपोलकल्पित कहाण्या आता शरद पवारही सांगू लागले. त्यांच्यावर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम. शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. शरद पवारांच्या दाव्यामध्ये तथ्य असेल, निवडणूक आयोगावर टीका केली की भाजपला झोंबतं. आदित्य ठाकरे यांची टीका. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला असताना भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्यास पुढे येण्याचं कारण काय? राहुल गांधींच्या प्रश्नांना आयोगाकडनं उत्तर हवं आहे. शरद पवारांची प्रतिक्रिया. संसदेमधील शपथ सुप्रीम कोर्टामध्ये चालेल का? आयोगानं मागितलेल्या शपथपत्रावरून फडणवीसांचा राहुल गांधींना सवाल. खोटं बोलायचं आणि पळून जायचं फडणवीसांकडनं. राहुल गांधींचा पळपुटे असा उल्लेख. 11 ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीचा मोर्चा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार. राहुल गांधींच्या मत चोरीच्या दाव्यानंतर देशभरात निवडणूक आयोगाच्या विरोधात वातावरण तापण्यास सुरुवात. शिर्डी मतदारसंघातही मतदार नोंदणी घोटाळा. आयोगाकडे माहिती मागूनही ती दिली नाही. बाळासाहेब थोरात यांचा आरोप, तर स्वतःचं अपयश झाकण्यासाठी थोरातांचं बेताल वक्तव्य. राधाकृष्ण विखे पाटील यांचा पलटवार. एकनाथ शिंदे कधी बोलत नाहीत, मात्र शिंदेंचा पुढचा मार्ग कसा असेल याचा अंदाज लवकरच येईल. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर शरद पवारांचं मोठं विधान. ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडिया आघाडीत कुणालाही आक्षेप नाही. महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकीसाठी तयार झाली. मुंबईत महाविकास आघाडीशिवाय ठाकरे बंधू एकत्र लढू शकतात, याचे संजय राऊत यांच्याकडनं संकेत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास आम्हाला आनंदच. काँग्रेस योग्य वेळी निर्णय घेईल. आधी दोन्ही भावांना एकत्र येऊ द्या. काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांकडनं भूमिका स्पष्ट. आरएसएस शिस्तबद्ध संघटना. निर्णय झाला की त्याची अंमलबजावणी करते. पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांची प्रतिक्रिया. ठाकरेंचे आमदार सुनील शिंदे यांच्या मुलाने महिलेला धक्काबुक्की केल्याचा आरोप. सिद्धेश शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल. शिंदेंच्या सेनेच्या महिला शाखा प्रमुखांनी केली होती तक्रार. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इंटरनेट सेवा ठप्प. चेक इन आणि बोर्डिंगची प्रक्रिया मॅन्युअल पद्धतीनं सुरू. एअरपोर्टवर प्रवाशांची मोठी गर्दी. पुण्यातील नवले ब्रिजवर मोठी वाहतूक कोंडी. 3 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा. कात्रज ते खर्डी चौक पूर्णपणे जाम. मुख्यमंत्री फडणवीसांना लाडक्या बहिणींनी राखी बांधली. लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेत. पुढील 5 वर्ष लाडकी बहीण योजना सुरू राहणार. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य.